मंडळी, शीतल देशमुख मॅडम आज आपल्या बरोबर आहेत. बरोबर. व्हेन माय फादर हे पुस्तक तुम्ही हे केलंय, बरोबर, लिहिलंय. पण तुम्ही या पुस्तकामध्ये काय सांगितलंय आणि याची कथा रसिकांना काय सांगाल? बदलापूरमध्ये जेव्हा बाललैंगिक शोषणाचा प्रकार झाला होता, बरं. त्यानंतर मला असं वाटलं की मेणबत्त्या लावण्यापेक्षा, एखादं प्रकरण घडल्यानंतर मेणबत्त्या लावण्यापेक्षा ते प्रकरण घडू नये बरोबर. म्हणून आपण काय काळजी घ्यावी. बाललैंगिक शोषण हा खूप मोठा मुद्दा आहे, खूप मोठा सामाजिक मुद्दा आहे आणि त्याविषयी काहीतरी माहिती लोकांना मिळावी नक्कीच. म्हणून ह्या कादंबरीचा तो एक उद्देश आहे. बरं. मला असं वाटतं की या कादंबरीच्या माध्यमातून आपण काही बालपण जरी वाचवू शकलो तरी तो खूप मोठा संदेश आहे समाजासाठी. बरोबर. आणि प्रत्येक सजग नागरिकाने, आईने, वडिलांनी ही कादंबरी वाचावी, कारण लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार हे 90% ओळखीतल्या नात्यातल्या लोकांकडनं होतात. बरोबर. मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पॉक्सो हा जो कायदा आहे तो 2012 मध्ये जरी अस्तित्वात आला तरी त्याबद्दल सुद्धा लोकांमध्ये अजूनही अनभिज्ञता आहे. बरं. ह्या कादंबरीमधून आपण कशा प्रकारे ऍक्शन घेऊ शकतो, कशा प्रकारे काही गोष्टी टाळू शकतो, ही सगळी माहिती गोष्टी रूपात दिलेली आहे. बरं. आणि ती एका मुलीची संघर्ष कथा, की एखाद्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर ती खचून न जाता जर त्यातून उठून उभी राहिली तर तिचा संघर्ष जो असतो त्याची संघर्ष कथा या कादंबरीतून मी लिहिलेली आहे. बापरे. आणि व्हेन माय फादर हे शीर्षक याच्यासाठी हा. की ती मुलगी नंतर समाजकार्यात उतरते आणि ती स्वतःची गोष्ट इतरांना सांगते. बरं. ती म्हणते की आय एम निदर रिग्रेटेड नॉट अशेम्ड टू टेल व्हेन माय फादर रेप्ड मी. आणि म्हणून आपण ह्या कादंबरीचं शीर्षक घेतलेलं आहे व्हेन माय फादर. चांगलं इंटरेस्टिंग तुम्ही हा तुमचा मुद्दा मांडलाय. आणि महत्वाचं म्हणजे सध्या काळाची गरज म्हणजे आताची मुलगी खरोखरच सुरक्षित आहे का नाही आहे हे या पुस्तकातून तुम्ही नक्कीच समाजाबाहेर येईल. पण यातून एक युवकांना किंवा आताच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल एका वाक्यात मला सांगा बरं. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपल्या बाजूला असणाऱ्या, आपल्या भोवताल असणाऱ्या लहान मुलांची काळजी घ्यावी. तुम्ही त्यांचे आई किंवा वडील असण्याचीच जबाबदारी नाही, तुम्ही सहप्रवासी सुद्धा असू शकता. बरोबर. पण तुम्हाला जर वाटत असेल की कुठेतरी लहान मुलांचं लैंगिक शोषण होत आहे तर तिथे आवाज उठवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हाच संदेश मी या कादंबरीमधून सुद्धा दिलाय बरं. की आवाज उठवा. एखादं प्रकरण घडल्यानंतर मेणबत्त्या लावण्याऐवजी ती घटना होऊ नये म्हणून प्रयत्न करा. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद मॅडम तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर मंडळी, शीतल देशमुख मॅडमचं हे जे व्हेन माय फादर बुक आहे हे तुम्ही नक्कीच पुणे महोत्सवामध्ये G1 नंबर स्टॉल आहे तिथं तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.